6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन। एका व्यक्तीने करोडो लोकांच्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश फिरवून त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणारा युगनायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी 65 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य लाखो लोक त्यांच्या आयुष्यामध्ये करू शकणार नाहीत असं ते कार्य आहे। बाबासाहेबांनी 6 डिसेंबरला शेवटचा श्वास घेतला, त्यांचं महापरिनिर्वाण झालं। करोडो लोक हळहळले, व्यतीत झाले, त्यांना दुःखाश्रू आवेग हा आवरता आला नाही। लोकांनी जिथे असतील तिथून चैत्यभूमी गाठण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांच्या त्या अंतिम यात्रेमध्ये सहभागी झाले। तत्कालीन परिस्थितीमध्ये कुठलेच साधनं नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्याचा तो विक्रमच होता। ज्या आईच्या हृदयाने बाबासाहेबांनी आपल्या जनतेवर, आपल्या समाजावर प्रेम केलं, त्यांनी स्वतःच्या पुत्राप्रमाणे जनतेला आपल्या पोटाशी धरून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अहोरात्र झटून शेवटपर्यंत त्यांनी हा प्रवास चालूच ठेवला। बाबासाहेब आंबेडकरांना काय अभिप्रेत होते तर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी सांगितलेली समता, न्याय, स्वतंत्र, बंधुभावावर आधारित भारतीय संविधान, राज्यघटना आणि संसदीय लोकशाही प्रणाली या देशामध्ये रुजवायची होती। त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून जी मूल्ये दिलेली आहेत ते मानवी मूल्ये हे जगातील सर्व मानवी मूल्यांमधून वेचून त्यांनी भारताला दिलेली एक सर्वश्रेष्ठ देणगी आहे असं मला वाटतं। बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला ते मूल्य प्रस्थापित करून समाजामध्ये त्याची रुजवणूक करणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि ते प्राणपणाने आपण सर्वांनी करावं ही खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं ठरू शकेल। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग आपल्याला दाखवून दिला, शिक्षणाचा मार्ग आहे, संघटित होण्याचा मार्ग आहे, त्याचबरोबर लोकांना बंधुभावाने जगण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठीचे दाखवलेले त्यांनी मार्ग आहेत, त्यावर चालून बाबासाहेबांना अभिप्रेत सामाजिक संरचना जी काही प्रस्थापित आहे ती तोडून नव्या मानवी मूल्यावर आधारित असणारी भारतीय संविधानाला अभिप्रेत संरचना निर्माण करणे आणि त्यासाठी त्यांच्या विचारांचा ध्यास घेऊन आपण प्रयत्नरत राहणे ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल। मित्रांनो, त्याचबरोबर आज घडीला आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं संवैधानिक मूल्यांच्या विपरीत सरकार या ठिकाणी कार्यरत आहे त्या गोष्टी समजून घेऊन खऱ्या अर्थानं आपल्याला बाबासाहेबांच्या विचारांची जरुरी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तो विचारांचा जागर प्रत्येक समुदायापर्यंत घेऊन जाणे आणि फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत अशा पद्धतीचा विचार या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये रुजवणे आणि या सर्वांचं आपण मूल्यमापन करत असताना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी या सर्व गोष्टी आपण अतिशय मन लावून आत्मचिंतन करून आपल्या कार्याचं मूल्यमापन करण्याची खरी आवश्यकता आहे। त्यांनी सांगितलेल्या दिलेल्या मार्गाचं अनुसरण करणे हेच खरे अभिवादन होय असं मला या ठिकाणी वाटतं। महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने युगकवी या ठिकाणी यशवंतजी मनोहर सरांची कविता मला या ठिकाणी मी आपणास वाचून दाखवतो, आपण लक्ष देऊन ऐकावं। शब्दाशब्दाकडे आपण कृपया लक्ष द्यावं। आमची लक्तरलेली आयुष्य शिवलीस, आमची लक्तरलेली आयुष्य शिवलीस, तो सुईदुरा कुठे ठेवलास? गांजलेल्यांना सन्मानाने नरकातून ओढून पोटाशी घेतलेस, ती माऊलीची माया तू कुणाजवळ ठेवलीस? सगळ्या मापदंडांनी चरण रज व्हावे असा तुझा बुलंद आवाज तू कुठे ठेवलास? अरे मी क्रांती करावी, मी शक्ती, तुझे इमान तू कुठे ठेवलेस? आणि मला समजून घेऊ शकेल ते तुझे सागरा एवढे शहाणपण तू कुठे ठेवलेस? ज्याच्यावर निरप मी ललाट ठेवावे ते तुझ्या चरणांचे युद्धतीर्थ कुठे ठेवलेस? अन्यायाला ढोंगाला लाथाने तुडवणारे, अन्यायाला ढोंगाला लाथाने तुडवणारे तुझे ते कठोर निर्णयशास्त्र कुठे ठेवलेस? पुढे कवी म्हणतो, अरे या मनूच्या मुलांनाही माणूस होणे भागच पडेल अशी तुझी जहाल घटना तू कुठे ठेवलीस? परमेश्वराच्या प्रेतावर बसून कर्मविपाकाला माती दिलीस, ती अनेकांना हैराण करणारी युगंधर जिद्द तू कुठे ठेवलीस? अरे या बेशरम अत्याचाराला फाडताना आम्हीच विजयी होऊ असे विजयांचे शस्त्रसाठे तू कुठे ठेवलीस, तू कुठे ठेवलीस? बाबासाहेबांना एक युगकवी, सर्वसामान्यांची जी भावना आहे त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी जे काही युगंधर कार्य केलेलं आहे त्या कार्याला अनुसरून बाबासाहेबांना त्यांच्या अंतःकरणामधून जी काही भावना आहे ती त्यांनी केलेल्या कार्याचं मूल्यमापन तुम्ही कशा पद्धतीने केलं आणि ते केलेलं कार्य कुठे ठेवलात बाबासाहेब, अशा आपल्या
आपुलकीच्या भावलेने एका पित्याला ज्या पद्धतीने मुलगा बोलतो त्या पद्धतीने कवीनं या ठिकाणी ती भूमिका मांडलेली आहे. सर्वांना जय भीम. धन्यवाद.